आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं उद्या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहेत. विदर्भ साहित्य संघ आणि सीपीआयएन बिरार महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीनं सुप्रसिद्ध विचारवंत आणि ज्येष्ठ वक्ते डॉक्टर मनमोहन वैद्य यांचं उद्या सायंकाळी 6 वाजता भारताची भारतीय अवधारणा विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. अमेय दालन, चौथा मजला, विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, सीताबर्डी इथं होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंदवणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं लोकार्पण उद्या होणार आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12 वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लीफ इथं हा ऑक्सिजन पार्क साकारण्यात आला आहे. या कार्यक्रमाला इतर मान्यवरांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाअंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित सार्वजनिक उपक्रम असलेल्या वेकोलीद्वारे स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. वेकोलीच्या मुख्यालयात 2700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वच्छता शपथ घेऊन आपल्या कार्यालयामध्ये साफसफाई केली. तसंच याचं अभियानाअंतर्गत एक पेड माँ के नाम ही भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता ही सेवा आणि एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावर्षी ही मोहीम स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आली असून या अभियानाची सुरुवात केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तसंच अधिकाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन केली. या अभियानात दररोज विविध विभाग आणि केंद्राच्या परिसराची स्वच्छता केली जात आहे. यावरूनच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.